नमस्कार बंधू भगिनींनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेच्या संबंधाने मागील 4 व्हिडिओच्या माध्यमातून आपण विचार पाहतो आहोत। सर्वप्रथम मी रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। सुरुवातीलाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला आणि विचारांना मनपूर्वक अभिवादन करून आपण आज 31व्या अध्यायापासून 41व्या अध्यायापर्यंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जे प्रत्येक अध्यायाच्या आशयानुसार किंवा विषयानुसार शीर्षकानुसार जे काही सुरुवातीला महापुरुष किंवा संतांचे चित्र किंवा प्रतिमा घेतलेले आहेत आणि त्या अनुषंगाने जे विचार मांडलेले आहेत याबद्दल आपण मागील 4 व्हिडिओमध्ये चिंतन केलंय। 30 अध्यायापर्यंत आता आपण 31व्या अध्यायापासून पुढचं चिंतन या ठिकाणी पाहणार आहोत। ग्रामगीतेमध्ये जो 31वा अध्याय आलेला आहे त्या अध्यायाचं नाव आहे संत चमत्कार। या अध्यायाचं नाव काय? संत चमत्कार। आणि या अध्यायाला अनुसरून, या अध्यायाच्या विषयाला अनुसरून जी प्रतिमा किंवा चित्र या अध्यायाच्या प्रारंभी घेतलं गेलं आहे ते आहे श्री संत चैतन्य महाप्रभू यांचं चित्र या ठिकाणी घेतलेलं आहे। आणि चैतन्य महाप्रभूच्या संबंधाने जे या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे ते असं की उणे दिसे ते पूर्ण करी, उणे दिसे ते पूर्ण करी, जगाचा तोल बोधे सावरी, जगाचा तोल बोधे सावरी, परंतु केल्याचा स्पर्शची नसे अंतरी, परंतु केल्याचा स्पर्शची नसे अंतरी, चमत्कारी संत ऐसे, चमत्कारी संत ऐसे असं या ठिकाणी चैतन्य महाप्रभू बद्दल सुरुवातीलाच सांगितलं गेलेलं आहे। आणि त्यानंतर ग्रामगीतेमध्ये त्यांचं अल्पचरित्र जे दिलं गेलंय किंवा सांगितलं गेलंय ते असं की 450 वर्षापूर्वी बंगालातील तामस शक्ती उपासना, अहंकारी संन्यास व कोरडा शास्त्र विवाद याचे जागी कृष्ण भक्तीची प्रेमरसधारा वाहविणारा, पठाणांना व दलित जनांनाही प्रेमदान करणारा विशाल हृदयी महात्मा, अरण्य हे कुंजवन व सागर यमुना वाटून प्रेम उन्मादाने समुद्रात देखील उडी घेणाऱ्या, भक्ती ज्ञान आचार सर्वच दृष्टीने आदर्श संत म्हणजे श्री संत चैतन्य महाप्रभू असं त्यांच्याबद्दल सांगितलं गेलेलं आहे। आणि चैतन्य महाप्रभूंनी देखील या 31व्या अध्यायाच्या शेवटी जे विचार त्यांचा स्वतःचा सांगितलेला आहे तो असा की साधू संतांचा स्वभाव लोककल्याणकारी असतो, साधू संतांचा स्वभाव हा लोककल्याणकारी असतो। त्यांचे सर्व आचरण, त्यांचं जे सर्व आचरण असतं ते जगत हितासाठीच होत असतं। श्रीकृष्ण संकीर्तन हेच विश्वाला शांती देण्याचं साधन आहे, श्रीकृष्ण संकीर्तन हेच विश्वाला शांती देण्याचं साधन आहे। त्यांनी अवलंबिलेले आहे तृणापेक्षाही स्वतःला तुच्छ समजून ते जगाची सेवा करीत असतात। संत कसे असतात तर तृणापेक्षाही स्वतःला तुच्छ समजून ते जगाची सेवा करीत असतात। अशा पद्धतीनं या ठिकाणी विचार त्यांचे दिलेले आहेत या अध्यायाच्या शेवटी। आणि इथे 31व्या अध्यायात हा विचार आपण पाहून आता आपण ग्रामगीतेच्या 32व्या अध्यायाकडे वळणार आहोत। 32व्या अध्यायाचा जे काही नामकरण आहे किंवा अध्यायाचं जे नाव आहे ते आहे संत स्वरूप। आणि या संत स्वरूप या विषयाला अनुरूप जे इथे चित्र घेतलेलं आहे ते श्री रमण महर्षी यांचं चित्र या ठिकाणी घेतलेलं आहे। आणि या रमण महर्षींच्या संबंधानं ज्या काही सुरुवातीलाच ओळी आलेल्या आहेत किंवा त्यांचा जे काही गुणगौरव या ओळींच्या मधनं केलेला आहे तो असा की सर्वांशी समत्वाकडे न्यावे, सर्वांशी समत्वाकडे न्यावे, एकत्व व्यवहारी नांदवावे, एकत्व व्यवहारी नांदवावे, अवघे विश्वची ब्रह्मसुखी डोलावे, अवघे विश्वची ब्रह्मसुखी डोलावे, वाटे तया संता, वाटे तया संता असं या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे। आणि त्यानंतर त्यांचा अल्प परिचय देताना सांगितलंय की मद्रास मधील अरुणाचल पर्वती, मद्रास या राज्यातल्या अरुणाचल पर्वती नुकतेच होऊन गेलेले उच्च कोटीचे महापुरुष म्हणजे श्री रमण महर्षी, उच्च कोटीचे महापुरुष म्हणजे श्री रमण महर्षी शब्दाशब्दातून
अंतर्मुख करणारे ज्ञान त्यांनी प्रत्येकास दिले. एके ठिकाणी राहून आपल्या आदर्श प्रभावाने त्यांनी विशाल समाजात चैतन्य ओतले. असं हे निर्विवाद संत स्वरूप म्हणून त्यांचा परिचय इथे आपल्याला पाहायला मिळतो. आणि या अध्यायाच्या शेवटी त्यांनी स्वतः सांगितलेले विचार जे आहेत ते असे आहेत की सत्स्वरूप आत्म्याचे ज्ञान तोच खरा सत्संग. सत्स्वरूप आत्म्याचे ज्ञान तोच खरा सत्संग, तीच खरी सिद्धी. दुसऱ्या सिद्धी स्वप्नवत होत. तुमच्या आत पहा, स्वतःला जाणा. एक देहासमोर दुसरा देह लावविण्याचे कारण काय? कोण गुरु व कोण शिष्य? विचाराने स्वतःच आत्मसाक्षात्कार करून घ्या. अशा प्रकारचा विचार या ठिकाणी त्यांनी दिलेला आपल्याला दिसून येतो. कोण दिलेला आहे? तर तो दिलेला आहे आपल्याला माहिती आहे श्री रमण महर्षी यांचा विचार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो 32व्या अध्यायाच्या शेवटी. आणि इथे हा अध्याय संपतो. त्यानंतर ग्रामगीतेमध्ये जो 33वा अध्याय आलेला आहे त्या अध्यायाचं नाव आहे अवतार कार्य. आणि या अध्यायामध्ये अवतार कार्याच्या संबंधानं चिंतन आलेलं आहे. आणि याच्याशी संबंधित गोस्वामी तुलसीदास यांचं चित्र किंवा प्रतिमा या अध्यायाच्या प्रारंभी घेतली गेलेली आहे. कोणाची? गोस्वामी तुलसीदासांची. आणि या तुलसीदासांच्या संबंधानं लिहिलं गेलेलं आहे तुलसीदास आधी आसक्त. तुलसीदास आधी आसक्त ते वैराग्ये झाले महाभक्त. तुलसीदास आधी आसक्त ते वैराग्ये झाले महाभक्त. रामकथा गावोनी तारिले जगत. रामकथा गावोनी तारिले जगत. मनोनी वाल्मिकी. एका अर्थानं ते वाल्मिकी बनू शकले जे की आसक्त असणारे होते. अशा तुलसीदासांचा बद्दलचा विचार या ठिकाणी दिला गेलेला आहे. आणि त्यांचा अत्यंत अल्प परिचय देत असताना सांगितलं गेलेलं आहे की सामान्य माणसाहूनही अधिक स्त्री लंपट पुरुष. सामान्य माणसाहूनही अधिक स्त्री लंपट पुरुष मनात आणले तर अवतारी ठरू शकतो. याचं हे प्रत्यक्ष उदाहरण. गोस्वामी तुलसीदासांनी रामचरितमानस लिहून मुसलमानी आक्रमणाने पिचलेल्या गावागावांना व्यक्तिधर्म, राष्ट्रधर्म, मानवधर्म शिकविण्याचं काम केलं. सत्य परित्राण व दुष्ट दमन करण्याची तेजस्वी ज्योती विस्कटलेल्या समाजात जागविली. त्यांचे अवतार कार्य चिरस्मरणीय आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी गोस्वामी तुलसीदासांचा अल्प परिचय दिला असून शेवटी गोस्वामी तुलसीदासांचा स्वतःचे जी काही रचना आहे त्यांनी रचलेली ती 33व्या अध्यायाच्या म्हणजे या अध्यायाच्या शेवटी दिलेली आहे. काय म्हणतात तुलसीदासजी बघा. दुष्ट उदय जग आरती हेतू. दुष्ट उदय जग आरती हेतू. जया प्रसिद्ध अधमग्रह केतू. जया प्रसिद्ध अधमग्रह केतू. संत उदय संतत सुखकारी. संत उदय संतत उदय सुखकारी. विश्व सुखद जिमी इंदू तमारी. विश्व सुखद जिमी इंदू तमारी. जब जब होई धर्म की हानि. जब जब होई धर्म की हानि. बाढ़ही असुर अधम अभिमानी. बाढ़ही असुर अधम अभिमानी. तब तब प्रभु धरी विविध शरीरा. तब तब प्रभु धरी विविध शरीरा. हरहि कृपानिधी सज्जन पीरा. हरहि कृपानिधी सज्जन पीरा. अशा पद्धतीनं या ठिकाणी तुलसीदासजींचा विचार या अध्यायाच्या शेवटी दिलेला आपल्याला दिसून येतो. पुढे ग्रामगीतेमध्ये जो पुढचा अध्याय आलेला आहे तो आहे अध्याय 34वा आणि या अध्यायाचं नाव आहे प्रारब्धवाद. आणि या प्रारब्धवादा विषयाला अनुसरून संत गुलाब महाराज जे की प्रारब्धानं जन्मांध थे परंतु त्याला देखील बदलण्याची ताकद एखाद्या व्यक्तीमध्ये कशी येऊ शकते याबद्दलचं चिंतन त्यांच्या चरित्रातनं किंवा प्रेरणा आपल्याला घेण्यासारखी आहे. म्हणून प्रारब्धवाद हा 34वा अध्याय आणि या अध्यायाला सुरप्रारंभी जे चित्र समर्पक दिलेलं आहे ते संत गुलाबराव महाराजांचं दिलं गेलेलं आहे. आणि या ठिकाणी गुलाबराव महाराज काय म्हणतात बघा. संत गुलाबराव बालांध त्यांचे जीवाग्री शास्त्रवेद. संत गुलाबराव बालांध त्यांचे जीवाग्री शास्त्रवेद हे पूर्वजन्मीचे संचितची सिद्ध नव्हे प्रारब्ध फुकाचे. हे पूर्वजन्मीचे संचितची सिद्ध नव्हे प्रारब्ध फुकाचे. अशा पद्धतीनं त्यांच्याबद्दल लिहिलं गेलेलं आहे.
आणि त्याखाली त्यांचं संक्षिप्त चरित्र देखील दिलेलं आपल्याला दिसून येतं. काय म्हणतात त्यांच्या चरित्राच्या बद्दल सांगताना की 20व्या शतकात विदर्भात झालेले बालांध व निरक्षर संत, 20व्या शतकात विदर्भात झालेले बालांध व निरक्षर संत जे सर्व विषयावर सप्रमाण व सूक्ष्मतम चर्चा करून महापंडितांनाही नवी दृष्टी देत असत. संस्कृत, हिंदी व मराठीत त्यांनी अमोल ग्रंथ संपत्ती निर्माण केली. त्यांचे उदाहरण म्हणजे पूर्वजन्मी साध्य केलेल्या संस्काराचे प्रत्यक्ष प्रमाण आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. संत गुलाबराव महाराजांचा विचार शेवटी या अध्यायाच्या दिलेला आहे. गुलाबराव महाराज म्हणतात, भक्तीत मनुष्य प्रेमळ बनत असला तरी तो नेभळा व दैववादी होतो. असे म्हणणाराला भक्तीचा परिचयच नाही असे मी म्हणतो. मनुष्य विचाराने देव आहे व शरीराने पशु. मनुष्य विचाराने देव आहे व शरीराने पशु. विचाराचा शरीरावर ताबा ठेवणे हेच खरे मनुष्यत्व. विचाराचा शरीरावर ताबा ठेवणे हेच खरे पशुत्व असा विचार गुलाब महाराजांचा या ठिकाणी या अध्यायाच्या शेवटी दिला गेलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर ग्रामगीतेमध्ये जो पुढचा अध्याय येतो तो अध्याय 65वा आणि 35वा. या 35व्या अध्यायाचं नाव आहे प्रयत्न प्रभाव. 35व्या अध्यायाचं नामकरण काय किंवा नाव काय? प्रयत्न प्रभाव. प्रयत्नाचा माणसाच्या आयुष्यामध्ये कसा प्रभाव पडतो आणि प्रयत्नानं माणूस किती मोठा होऊ शकतो हे आपल्याला या अध्यायामध्ये पाहता येतं. आणि त्याच्यासाठी समर्पक उदाहरण म्हणून जे चित्र घेतलेलं आहे अध्यायाच्या प्रारंभी ते श्री संत सूरदास महाराजांचं घेतलेलं आहे. आणि या सूरदास महाराजांच्या संबंधानं ज्या काही लेखन केलेलं आहे ते असं की श्री संत वेशागामी बिल्वमंगल, वेशागामी बिल्वमंगल यत्ने झाला सूरदास निर्मल. यत्ने झाला सूरदास निर्मल आपणासह महिमंडळ केले पावन भजनाने. आपणा सवे महिमंडळ केले पावन भजनाने असं त्यांच्याबद्दल लिहून त्यांचं अल्पचरित्र जे दिलं गेलंय ते असं की स्वामी वल्लभाचार्याचे प्रमुख शिष्य व प्रसिद्ध भक्त सूरदास यांचे पूर्ण नाव बिल्वमंगल असून ते चिंतामणी वेश्येच्या नादाने धुंद झाले होते. पुढे पश्चातापाने त्यांनी डोळे फोडून घेतले आणि भजनानंदी मग्न झाले व कृष्ण कथा वर्णून ग्राम जीवनामध्ये सात्विक रस ओतला. बद्धाला सिद्ध करण्याची शक्ती जर कशात असेल तर ती प्रयत्नातच आहे. आणि हे उदाहरण सूरदासांच्या बाबतीमध्ये लागू होतं आणि या अध्यायाच्या विषयाला अनुरूप असल्यामुळं या ठिकाणी हे उदाहरण घेतलेलं आहे. परंतु सूरदासांचा स्वतःचा विचार मात्र या अध्यायाच्या शेवटी दिला गेलेला नाही आहे. आणि म्हणून आपण इथेच या अध्यायापुरतं थांबून पुढचा अध्याय जो येतो तो आहे अध्याय 36वा ज्याचं नाव आहे जीवन कला. या अध्यायाचं नाव काय? जीवन कला. आणि यासाठी जे काही प्रतिमा वापरली गेलेली आहे योगीराज श्री अरविंद बाबूंची वापरली गेलेली आहे. कोणाची? योगीराज अरविंद बाबू. आणि त्यांच्याबद्दल असं लिहिलं गेलं, सर्व होते केले असता, सर्व होते केले असता, सर्व मिळते धरिता हाता. सर्व मिळते धरिता हाता, अभ्यासे तव ब्रह्मसत्ता पावती योगी. अभ्यासे तव ब्रह्मसत्ता पावती योगी असं या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. आणि त्यांचं अल्पचरित्र देताना असं लिहिलं गेलं की उच्च शिक्षण घेऊन व उत्कृष्ट राजकारण करून योगानुभवाचाही उच्चांक गाठणारे. कोण? तर श्री अरविंद बाबू. पांडेचरी आश्रमातून हे बंगालचे ऋषी विश्वाला खरी दृष्टी देऊन जीवन कला उपदेशून गेले आहेत. आणि म्हणून जीवन कला उपदेश करणारे जर कोण असतील तर ते अरविंद बाबू आहेत. आणि आपला अध्यायाचा विषयच जीवन कला असल्यामुळं त्यांच्याबद्दल इथं घेतले गेलेलं आहे. आणि या जीवन कला अध्यायाच्या शेवटी अरविंद बाबूंचे स्वतःचे विचार उदाहरण म्हणून इथं दिले गेलेले आहेत. काय म्हणतात अरविंद बाबू? जेव्हा आम्ही भक्तिभावाच्या पलीकडे जाऊ तेव्हाच वास्तविक मनुष्य होऊ. त्यासाठी मनुष्यांना सहाय्य करा पण त्यांना त्यांच्या शक्तीपासून वंचित करू नका. मनुष्यांना सहाय्य करा परंतु त्यांना त्याच्या शक्तीपासून वंचित करू नका. त्यांना पथप्रदर्शन करा, शिक्षण द्या
पण त्यांची कर्तृत्व शक्ती व मौलिकता मारली जाणार नाही, इकडे लक्ष असू द्या. त्यांना आपलेसे करा, पण बदल्यात त्यांच्या आतील पूर्ण दिव्यत्व त्यांना प्रदान करा. त्यांच्या आतील जे दिव्यत्व आहे ना ते त्यांना प्रदान करा. हे सर्व करू शकेल तोच खरा नेता, खरा कलावंत व खरा गुरु, असा विचार त्यांनी या ठिकाणी मांडला होता, जो या अध्यायाच्या शेवटी 36व्या अध्यायाच्या शेवटी घेतलेला आहे. ग्रामगीतेमध्ये जो 37वा अध्याय येतो, ज्याचं नाव आहे आत्मानुभव. सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर तो आत्मानुभव आहे. आणि असा आत्मानुभव कुणाला आला होता तर त्याचं उदाहरण म्हणून श्री समर्थ आडकोजी महाराजांचं चित्र किंवा प्रतिमा या अध्यायाच्या प्रारंभी घेऊन त्यांच्या वर्णन करत असताना लिहिलं गेलेलं आहे, बहिरंग बोध नाही केला. बहिरंग बोध नाही केला, स्वयेची श्रद्धा भावे घेतला. स्वयेची श्रद्धा भावे घेतला, अहंकार न होनो म्हणून पूजला. अहंकार न हो म्हणून पूजिला, सद्गुरु राजा. सद्गुरु राजा असं त्यांच्याबद्दल सांगितलं गेलं. आणि त्यांचं अल्पचरित्र देत असताना इथे ग्रामगीतेमध्ये जे वर्णन आलंय ते असं की विदर्भातील वरखेड क्षेत्री नखांच्या चुंबडी बोटावरी. विदर्भातील वरखेड क्षेत्री नखांच्या चुंबडी बोटावरी असे हे विदेही संत 27 होऊन 1921 साली समाधिस्थ झाले. कधी? 100 वर्षानंतर 1921 साली समाधिस्थ झाले. गुरोस्तु मौनम व्याख्यानम. गुरोस्तु मौनम व्याख्यानम याप्रमाणे उपयोग न करताच ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे आत्मोपदेशक गुरु होऊन गेले, असं त्यांच्याबद्दल या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. आणि त्यांचा विचार मात्र शेवटी घेतलेला नाही आहे. आणि इथे 37वा अध्याय समाप्त होतो. आणि ग्रामगीतेतला जो 38वा अध्याय पुढे आलेला आहे, त्या अध्यायाचं नामकरण किंवा मुख्य विषय आहे ग्राम कुटुंब. आणि या ग्राम कुटुंबाच्या संबंधाने या ठिकाणी ज्यांची प्रतिमा या अध्यायाच्या प्रारंभी घेतली गेली आहे ती आहे श्री संत नामदेव महाराजांची. आणि नामदेव महाराजांच्या बद्दल जे काही काव्यात्मक पंक्तीच्या माध्यमातून त्यांचं वर्णन केलेलं आहे ते असं की हाती घेऊनी तूप वाटी. हाती घेऊनी तूप वाटी, नामदेव लागे श्वाना पाटी. हाती घेऊनी तूप वाटी, नामदेव लागे श्वाना पाटी, संतोषवी जगी जगजेटी. संतोषवी जगी जगजेटी, कपडे शिवोनी, असं नामदेव महाराजांचं वर्णन करून त्यांचं अल्पचरित्र दिलं गेलेलं आहे. आणि या अल्पचरित्रामध्ये असं सांगितलं गेलं आहे की आपल्या हिंदी मराठी भजन कीर्तनांनी महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाबातही भक्तीचा पूर वाहविणारे संत नामदेव हे आदी विठ्ठल मूर्तीस नैवेद्य देत. परंतु श्री गुरु खेचरांची व्यापक दृष्टी दिल्यानंतर, खेचरांनी व्यापक दृष्टी दिल्यानंतर ते सर्वांभूती भगवंत पाहू लागले. पोळी घेऊन जाणाऱ्या कुत्र्याला, कोणाला? पोळी घेऊन जाणाऱ्या कुत्र्याला तूप देण्यास ते धावू लागले. रात्री माझी शिवी दिसा माझी शिवी. रात्री माझी शिवी दिसा माझी शिवी, वृत्ती सदाशिवी मग्न राहे. वृत्ती सदाशिवी मग्न राहे. याप्रमाणे गावसेवेसाठी रात्रंदिवस शिवन काम ही करीत राहिले. त्यांनी विभिन्न जाती पंथाच्या भक्तांचे जणू एक कुटुंबच बनवले होते. आणि म्हणून या अध्यायाला अनुरूप ग्रामकुटुंब यासाठी नामदेव महाराजांचा उदाहरण म्हणून इथं चित्र घेतलेलं आहे. आणि नामदेव महाराजांचा या अध्यायाच्या शेवटी विचार सांगितलेला आहे, दिलेला आहे. ते काय म्हणतात? एक तत्व एकाकार सर्वदेशी. एक तत्व एकाकार सर्वदेशी, एकत्व नेमेसी सकल जनी. एकत्व नेमेसी सकल जनी, अवघे संत जन अमुचे सांगाती. अवघे संत जन अमुचे सांगाती, जेऊ एक पांती सरिसे आम्ही. जेऊ एक पांती सरिसे आम्ही, असे नामदेव महाराजांची एक रचना या 38व्या अध्यायाच्या शेवटी दिली गेलेली आपल्याला दिसून येते. आणि इथे 38वा अध्याय समाप्त होतो आणि ग्रामगीतेमध्ये 39वा अध्याय पुढे आलेला आहे. आणि या 39व्या अध्यायाचं नाव आहे भूवैकुंठ. काय नाव आहे? भूवैकुंठ. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी ग्रामराज्याची रामराज्य
स्वावलंबन हेची स्वराज्ये, बोलिले महात्मा विश्वपूज्ये, विकास त्यांचा सुंदर हा, असं या ठिकाणी सांगितलं गेलेलं आपल्याला दिसून येतं। या ठिकाणी बॅरिस्टर होऊन देश विदेशातील लोक दुःख निवारण्यासाठी आमरण झटलेले, दलितांचे कैवारी, स्वातंत्र्याचे जनक, सत्याग्रहाचे प्रणेते, विश्वधर्मी युग पुरुष, 1896 मध्ये चंपारण्यात ग्राम कुटुंबाचा पाया घातला। ग्रामराज्य हे रामराज्य झाले तरच स्वराज्याचे सुराज्य होईल, हे जाणून आदर्श ग्राम निर्मितीचा पुरस्कार त्यांनी प्रथम केला। या अध्यायातील भूमिका त्याहून पुढची आहे। आपल्या लक्षात आलं असेल, महात्मा गांधींचं चित्र देऊन त्यांच्याबद्दलचं वर्णन या ठिकाणी केलं गेलेलं आपल्याला दिसून येतं। आणि इथे 40वा जो अध्याय आलेला आहे तो ग्रंथ अध्ययनाच्या संबंधानं आलेला आहे। या अध्यायाचं शीर्षक काय तर ग्रंथ अध्ययन असं शीर्षक या ठिकाणी आलेलं आहे। आणि यासाठी मुद्दाम म्हणून त्यांनी ग्रंथांच्या वरती प्रेम करणारे स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा इथं घेतलेली आहे। आणि स्वामी विवेकानंदांच्या संबंधानं काय विचार सांगितला गेलेला आहे किंवा त्यांच्याबद्दल काय म्हटलंय बघा। स्वामी विवेकानंदादी संती, जुन्या नव्यांची वाराया भ्रांती, जुन्या नव्यांची वाराया भ्रांती, ज्ञानदीप उजळले आपुल्या ग्रंथी, ज्ञानदीप उजळले आपुल्या ग्रंथी, नाना भाषांमधून असं विवेकानंदांचं ग्रंथ अध्ययनाच्या बद्दलचं इथं वर्णन केलेलं असून नंतर स्वामी विवेकानंदांचं अल्पचरित्र दिलं गेलेलं आहे। आणि या अल्पचरित्रामध्ये त्यांच्याबद्दल सांगितलं गेलं की ग्रॅज्युएट होऊन व सर्व धर्माचे सखोल अध्ययन करून, कोण स्वामी विवेकानंदांनी ग्रॅज्युएट होऊन व सर्व धर्माचे सखोल अध्ययन करून श्री गुरु रामकृष्ण परमहंसांच्या प्रेरणेने त्यांनी अमेरिकेतील विश्व धर्म परिषदेत आपल्या भाषणाने जगाला दिपविले। भ्रामक पोथ्यांना झुगारून व शुद्ध सनातन तत्वे नव्या शास्त्रीय दृष्टीने मांडून त्यांनी आपल्या भाषणांनी, ग्रंथांनी व आदर्शाने सनातन्यांना कार्यप्रवण, नवशिक्षितांना विचार प्रवर्त केले, असं हे त्यांचं महत्व या ठिकाणी आपल्या लक्षात घेतलं पाहिजे। 40व्या अध्यायाच्या शेवटी विवेकानंदांनी जो विचार, अनेक विचार दिले त्यापैकी त्यांचा एक विचार इथं दिलेला आहे। स्वामी विवेकानंद म्हणतात, सर्वत्र समतेचे तत्व आपल्या ग्रंथात आहे, सर्वत्र समतेचे तत्व आपल्या ग्रंथांत आहे, पण व्यवहारात मात्र भेदांचे साम्राज्य पसरले आहे। इथं विसंगती आहे आपल्याकडं, असं त्यांना म्हणायचं आहे। पण व्यवहारात मात्र भेदांचे साम्राज्य पसरले आहे, हे आता बदललेच पाहिजे, हे आता बदललेच पाहिजे। आमच्या देशात हजारो निष्ठावान व त्यागी साधू आहेत, आमच्या देशात हजारो निष्ठावान व त्यागी साधू आहेत, जे गावोगावी धर्मशिक्षण देत फिरत असतात, जे गावोगावी धर्मशिक्षण देत फिरत असतात। त्यांनी इकडे लक्ष पुरविले व व्यवस्थितपणे ऐहिक विषयांचे, भूगोल, गणित आदी आवश्यक गोष्टींचेही शिक्षण लोकांस दिले तर अल्पावधीतच भारताचा उद्धार होईल, अल्पावधीतच भारताचा उद्धार होईल। त्यासाठी आपली जबाबदारी ओळखून सर्वांशी मिळण्याची वृत्ती मात्र त्यांनी अंगीकारली पाहिजे, अशा प्रकारचा सल्ला एका अर्थानं त्यांनी आपल्या विचारातून दिलेला आपल्याला दिसून येतो। ग्रामगीतेचा शेवटचा अध्याय जो आहे तो 41वा अध्याय आहे। ग्रामगीतेमध्ये आलेला सगळ्यात शेवटचा अध्याय 41वा अध्याय आहे। आणि या अध्यायाचा जे शीर्षक आहे ते आहे ग्रंथ महिमा। या अध्यायाचं शीर्षक काय आहे? ग्रंथ महिमा, ग्रंथाचा महिमा। आणि ग्रंथाचा महिमा काय असतो, ग्रंथाला किती महत्व दिलं जाऊ शकतं, याचं उदाहरण पाहायचं असेल तर आपल्याला श्री संत ज्ञानेश्वर माऊलींकडे पाहावं लागतं। कारण पसायदानामध्ये जे त्यांनी मागितलं, अनेक मागण्या मागितल्या, त्यात सगळ्यात महत्वाची आणि शेवटची मागणी कोणती मागितली तर आणि ग्रंथोपजीविये विशेषीय लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावे जी, म्हणजे ग्रंथांच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी जरा जास्तीचं द्या,
ग्रंथांच्या विचारानुरूप आचरण करणाऱ्या सात्विक ग्रंथांच्या जरा जास्तीचं द्या असं त्यांनी शिवात्मक देवाकडे मागितलं. म्हणजे त्यांचं ग्रंथांच्या वरती खूप प्रेम होतं, म्हणून जाणीवपूर्वक या आपल्याला माहिती आहे की ग्रामगीतेमध्ये ज्ञानेश्वर माऊलींचं चित्र, संत ज्ञानेश्वर माऊलींचं चित्र आणि त्यांचं चरित्र हे 41व्या ग्रंथ महिमा यासाठी घेतलेलं आपल्याला दिसून येतं. आणि ग्रंथाच्या अध्यायाच्या प्रारंभीच त्यांचं चित्र देऊन त्यांच्याबद्दल जे लिहिलं गेले ते असं की श्री ज्ञानराज गुरु माऊली, श्री ज्ञानराज गुरु माऊली त्यांच्या कृपादृष्टीची सावली. श्री ज्ञानराज गुरु माऊली त्यांच्या कृपादृष्टीची सावली, परंपरेने फळासी आली ग्रामगीता स्वरूपाने. परंपरेने फळासी आली ग्रामगीता स्वरूपाने, ग्रामगीता स्वरूपाने. अशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांच्याबद्दल ज्या ह्या ओळी आलेल्या आहेत. आणि त्यानंतर त्यांचं अल्पचरित्र या 41व्या अध्यायामध्ये दिलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. तर त्यांच्या अल्पचरित्राच्या बद्दल जे सांगितलं गेलेलं आहे ते असं की 17व्या शतकात मराठी समाजात विश्वप्रेमी व सेवाकर्मी अशा वैष्णव धर्माचा पाया घालणारे ज्ञानियांचा राजा ज्ञानेश्वरी सारखे समर्थ ग्रंथ लिहून भारत भ्रमण करून व संत संमेलन घेऊन या पोरक्या पोराचे राष्ट्रात नवचैतन्य निर्माण केले. कोणे? संत ज्ञानेश्वर माऊलींनी राष्ट्रात नवचैतन्य निर्माण केले. सामान्य समाजाला लोकभाषेतून उच्च ज्ञान दिले. सामान्य समाजाला लोकभाषेतून उच्च ज्ञान दिले आणि सर्वांची माऊली ठरून अवघ्या 21व्या वर्षाच्या वयात जिवंत समाधी घेतली. मच्छिंद्रनाथांच्या मालिकेतील या दिव्य पुरुषाची परंपरा श्री संत तुकडोजी महाराजांपर्यंत येऊन धडकली. म्हणून अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. काय म्हटलं त्यांनी? अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक अशी प्रतिज्ञा करणाऱ्या या आद्य गुरु माऊलीचे चित्र मुद्दाम या फलश्रुतीच्या अध्यायावर देण्यात आलेले आहे असं या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. परंतु या 41व्या अध्यायाच्या शेवटी मात्र माऊलींची एखादी रचना किंवा विचार दिलेला नाही आहे, जो देणं एका अर्थानं महत्वाचं होतं, परंतु दिला नसल्यामुळं तोही मी इथं घेतलेला नाही आहे. तर अशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ही ग्रामगीता. मी एक व्हिडिओ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं व्यक्तित्व व कर्तृत्व म्हणजे त्यांचा संक्षेपानं चरित्र आणि त्यांचं जीवनभरचं कार्य आपण त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं बघितलेलं होतं. तो व्हिडिओ आपण यूट्यूबवर टाकलेलाच आहे. आणि त्यानंतर मला असं वाटलं की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेच्या संबंधानं काही व्हिडिओ आपण यूट्यूबवर टाकले पाहिजेत. आणि म्हणून एक व्हिडिओ आपण ग्रामगीतेच्या प्रारंभापासून चा केलेला आहे. प्रथम अध्यायापर्यंतच्या ज्या काही मधामध्ये प्रस्तावना आलेल्या आहेत किंवा जे अष्टपंचक वगैरे आलेला आहे त्याच्याबद्दलचा विचार त्यामध्ये घेतला. आणि आपण त्यानंतर जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ ग्रामगीतेच्या प्रथम अध्यायापासून ते आता 41व्या अध्यायापर्यंत प्रत्येक अध्यायाच्या प्रारंभी त्या अध्यायाचं जसं शीर्षक आहे, शीर्षक हे त्या अध्यायात आलेल्या विषयाला बांधण्याचं काम त्या शीर्षकामध्ये आलेलं आहे. आणि त्या शीर्षकाच्या नुसारच सगळा आशय किंवा विषय त्या अध्यायामध्ये आलेला आहे. परंतु त्या अध्यायामध्ये आलेल्या आशयानुरूप ज्यांनी काम केलं, असे मग ते भारतीय असोत की विदेशी असोत, ते संत महापुरुष जे असतील तर त्यांचं समर्पित त्या विषयाला अध्यायातल्या अनुरूप चित्र या ग्रामगीतेच्या सुरुवातीलाच अध्यायाच्या प्रारंभीच दिलं गेलेलं आहे. आणि त्या चित्राच्या खाली त्या महापुरुष किंवा संतांच्या बद्दल मी यापूर्वी सांगितलं की लिहिलं गेलेलं आहे, त्यांचं अल्पचरित्र दिलं गेलेलं आहे. आणि अध्यायाच्या शेवटी
आपल्याला माहिती आहे की त्या महापुरुष किंवा संतांनी स्वतः सांगितलेला विचार दिलेला आपल्याला दिसून येतो। तर या अंगानं आपण एकूण या ग्रामगीतेमध्ये जे 41 अध्याय आलेत त्या 41 अध्यायांचा आढावा या 5 व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। या पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक अध्यायामध्ये ज्या वेगवेगळ्या ओव्या आलेल्या आहेत, किती ओव्या आलेल्या आहेत आणि त्यापैकी काही ओव्या आपण चिंतनासाठी तुकडोजी महाराजांच्या घेणार आहोत आणि तशा पद्धतीचे काही व्हिडिओ यापुढे आपण बनवणार आहोत। या 5ही व्हिडिओंचं श्रवण आपण अत्यंत अंतःकरणपूर्वक केलं। यावरून एक गोष्ट लक्षात येते की आपल्या मनामध्ये ग्रामविकासाची तळमळ निश्चितपणे आहे आणि जोपर्यंत ग्रामविकास होणार नाहीये, महात्मा गांधी म्हणाल्याप्रमाणे तोपर्यंत या देशाचा विकास होऊ शकणार नाहीये। या ग्रामाचा विकास खऱ्या अर्थानं जर व्हावा असं आपल्याला वाटत असेल तर ग्रामगीतेचं पारायण झालं पाहिजे, त्यानुसार आचरण झालं पाहिजे आणि ते पारायण आणि ते आचरण करायचं असेल तर आपल्याला ग्रामगीतेच्या संबंधाने सखोल चिंतन आणि त्या संबंधीचा विचार ऐकणं आणि वाचणं गरजेचं आहे। आपल्याला वाचायला वेळ मिळाला नाही तर कमीत कमी हे श्रवण तरी आपण करावं या पवित्र उद्देशानेच हे व्हिडिओ बनवलेले आहेत। या व्हिडिओंचं आपण श्रवण करावं, शेअर करावं एवढ्याच प्रकारची नम्र अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करून या व्हिडिओला या ठिकाणी मी पूर्णविराम देतो। पुढचा व्हिडिओ आपण प्रत्यक्ष तुकडोजी महाराजांनी ज्या अध्यायामध्ये त्यांच्या स्वतः ओव्या लिहिलेल्या आहेत त्या ओव्यांच्या पैकी काही ओव्या आपण चिंतनासाठी घेऊयात आणि त्याचं चिंतन आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून करूयात। तोपर्यंत आज आपण इथंच थांबूयात। नमस्कार।